एका गृहिणीकरिता तिचे घर हेच विश्व असते. जेव्हा या गृहिणीला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते, तेव्हा तिची वाटचाल केवळ घरापर्यंत मर्यादित न राहता समाजाकरिता एक प्रेरणादायी ठरत असते. ही यशोगाथा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कार्ला येथील प्रगत महिला शेतकरी ममता ठाकूर यांची. ग्रामीण भागातील एक गृहिणी घर आणि शेतीची जबाबदारी सांभाळताना पारंपरिक शेतीला फाटा देत स्वतःच्या हिमतीवर प्रगत शेती करण्याचा यशस्वी संकल्प ममता ठाकूर यांनी साधला. या संकल्पपूर्तीकरिता साथ मिळाली ती श्रम साफल्य फाउंडेशन द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र घातखेडची. विज्ञान केंद्र घातखेडच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली ममता ठाकूर यांनी आपल्या पारंपरिक शेतीला शेतीपूरक उद्योगाचे स्वरूप दिले. एवढेच नव्हे तर नैराश्यात असलेल्या महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन सहकार्य करीत ममता ठाकूर यांनी ग्रामीण महिला शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली. ममता ठाकूर या कार्याची दखल घेत त्यांना नुकताच 2022चा जिजामाता कृषीभूषण राज्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले असून 15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली येथे होत असलेल्या देशाच्या स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिनी अमरावती जिल्ह्यातून एकमेव कार्ला येथील प्रगत महिला शेतकरी ममता ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये आजही कोरडवाहू शेतीची समस्या शेतकऱ्यांकरिता एक आव्हान आहे. आज कृषी विज्ञानाने कृषी संशोधनामध्ये मोठी उंची घेतली आहे. मात्र आजही अनेक शेतकरी या कृषी तंत्रज्ञानाबाबत उदासीन आहेत. ज्यांना या कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व समजले, ज्यांनी कृषी तंत्रज्ञान आत्मसात केले, ते शेतकरी आज प्रगतीच्या वाटेवर आहेत. कृषी विज्ञान केंद्र घातखेड याबाबत शेती आणि शेतकऱ्यांकरिता एक वरदान ठरत आहे. या कृषी विज्ञान केंद्राने कार्ला गाव दत्तक घेतल्याने विज्ञान केंद्र घातखेडच्या वतीने दरवेळी कार्ला गावामध्ये विविध जनजागृती, संशोधनात्मक शेती, शेतीपूरक उद्योग उपक्रम राबविण्यात येतात. याच मार्गदर्शनाला कार्ला गावातील ममता ठाकूर यांची सातत्याने उपस्थिती राहायची. विज्ञान केंद्र गृह विज्ञान विशेषज्ञ डॉक्टर प्रणिता कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ममता ठाकूर यांनी शेतीविषयक प्रशिक्षण घेतले. नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता कडू कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करते. गृहविज्ञान विशेषज्ञ म्हणून तिथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने माझं काम आहे आणि या कामाच्या अंतर्गतच मी अगदी सुरुवातीला जॉईन झाले असता कार्ला या गावामध्ये हे गाव मी दत्तक घेतलं होतं आणि या गावामधून ही ममता ठाकूर जी आहे ती सुद्धा आमच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत होती आणि आम्ही या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपण आपले उत्पादन कसं वाढवायचं आणि आपला खर्च कसा कमी करायचा, त्यासाठी कोणकोणत्या दृष्टिकोनातून आपण तंत्रज्ञानाची जोड घ्यायची या बाबतीत आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाची अंमलबजावणी ममता ठाकूर यांनी अगदी तंतोतंत केल्याने आज ती आम्हाला आमच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी अतिशय गर्वाची बाब आहे की तिने आज अगदी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर घेतलाच, त्यासोबतच आज दिल्लीसुद्धा तिने गाठलेली आहे. आज दिल्लीतून 15 ऑगस्टसाठी विशेष अतिथी म्हणून किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत तिला पत्र प्राप्त झालेले आहे आणि तिथून तिला ते सन्मानसुद्धा प्राप्त होणार आहे. आम्हा सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. त्यासोबतच इतरांना महिलांनासुद्धा ती प्रेरित करणारी बाब आहे, जेणेकरून आज जी आपण बघतो आहे की शेतकरी जो उदासीन आहे शेती करण्याबाबत किंवा जो आत्महत्येकडे वळलेला आहे, ती गोष्ट टाळण्यासाठी ममता ठाकूरनी जसं महिलांच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने शेतीसाठी आपण खांद्याला खांदा लावून काय काम करायला पाहिजे, कशी तंत्रज्ञानाची जोड घेतलेली पाहिजे आणि या तंत्रज्ञानाची जोड जर घेतली असता कृषी उत्पन्न दुप्पट कसं होईल या दृष्टिकोनातून तिने व्यवसाय कसा साधला, आलेलं जे उत्पादन आहे त्याला प्रक्रिया करून त्याची डाळ तयार करणे, मिरची असेल तर तिखट करणे, धने असेल तर त्याची पावडर करून धने पावडर करणे, असे वेगवेगळ्या गोष्टी, मूग असेल तर त्याची मूगवडी करणे, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करून मूल्यवर्धन करून ती विक्रीसाठी त्याची दुप्पट किंमत करणे आणि त्यासोबतच विविध निविष्ठा तयार करून शेतीचं मातीचं जे आहे ते मातीचं आरोग्य जोपासून अगदी विषमुक्त अगदी आहार कसा तयार करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि याचीच दखल आज त्या ममता ठाकूरच्या बाबतीत घडलेली आहे आणि शासनाने सुद्धा त्याची दखल घेऊन तिला पुरस्कृत केलेले आहे. धन्यवाद. या कृषी ज्ञानाद्वारे त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये व शेतीपूरक उद्योगामध्ये विशेष बदल करून प्रेरणादायी उपक्रम राबविले, ज्यामध्ये सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा निर्मिती, ज्यामध्ये निंबोडी अर्क, जीवामृत,
दशपर्णी, बीडी कंपोस्ट, हिरवळीचे खत, गांडूळ खत, पोषण परसबाग निर्मिती, कृषी विज्ञान केंद्र घातखेडद्वारे प्राप्त शिलाई मशीन व प्रशिक्षणातून कापूस वेचणी, कोटची निर्मिती करून प्रसार व प्रचार करणे, आवळा कॅन्डी व सरबत निर्मिती, सोयाबीन पासून मूल्यवर्धित पदार्थ, शेतातून निघणाऱ्या सेंद्रिय उत्पादनापासून डाळी निर्मिती, हळद, धने, मिरची पावडर तयार करणे, गव्हापासून विविध पदार्थ तयार करणे, मालाची स्थानिक पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत विक्री करून कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे विविध मार्ग अवलंबिले. याकरिता कृषी विज्ञान केंद्र घातखेडची त्यांना वेळोवेळी मदत मिळत होती. कृषी विज्ञान केंद्र घातखेडच्या मार्गदर्शनाखाली ममता ठाकूर यांनी साधलेल्या यशस्वी वाटचालीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद, कृषी विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख, जैविक मिशन, चेतना ऑर्गॅनिक यांचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य मिळत गेले. या यशस्वी प्रगत शेतकरी महिला ममता ठाकूर यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा संबंध समाज व शेतकऱ्यांना मिळाली. याकरिता कृषी विज्ञान केंद्र गृह विज्ञान विभागाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्यात आले होते, ज्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेत ममता ठाकूर यांना 2 लाख रुपयांचा 2022 राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. आता याच पुरस्काराची दखल घेत केंद्र शासनाने 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होत असलेल्या 78व्या वर्धापन दिनी ममता ठाकूर यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. ही बाब अमरावतीकरांसह समस्त शेतकरी बांधवांकरिता प्रेरणादायी ठरली आहे. नमस्कार, मी ममता प्रमोद ठाकूर, मुक्काम पोस्ट कारला, तालुका चांगली, जिल्हा अमरावती. नुकतेच मला दिल्ली इथून PM किसान योजनेचं लेटर आलेलं आहे. मुख्य अतिथी म्हणून मला 15 ऑगस्ट रोजी मला तिथं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. कारण शेतीतले जे छोटे मोठे उपक्रम होते मी 2009 पासून राबवत आहे. ऑर्गॅनिक शेतीवर जास्त भर दिली. शेतीतले उत्पादन जास्त कसं होईल आणि कमी खर्चात शेती कशी होईल आणि शुद्ध अन्न कसं लोकांपर्यंत पोहोचेल याच्यावर मी जास्त भर दिली. आणि त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाची दखल घेऊन आज माझी PM किसान योजनेच्या उद्घाटनासाठी माझी निवड करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी मी जाणार आहे. मागील 16 वर्षापासून मी ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्र घाटखेड इथं जुळून आहे व तिथून बरेच प्रशिक्षणे घेऊन मी शेतीत छोटे मोठे उपक्रम करून व शेतीचं जे उत्पादन माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून माझा छोटासा उद्योग मी आज उभा केलेला आहे व गावातील महिलांनाही रोजगार देत आहे व त्यांच्या रोजगारालाही हातभार लावून मी आज विज्ञान केंद्र घाटखेड इथं डॉक्टर प्रणिता काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज मी डेव्हलप झालेली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.